नमस्कार मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे का, हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे तर यस, नक्कीच आपण सगळे भाग्यवान आहोत. श्रीकृष्णांचे खूप आशीर्वाद आहेत आपल्यावरती आणि नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी टर्निंग पॉईंट येणार आहेत, काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे, जे तुम्हाला बरोबर करायचे आहेत कृष्ण अष्टमीला. येस, काय करायचे आहेत जाणून घेऊया. उत्सुकता वाढलेली आपल्याला, कारण काय करायचे आहेत हे उपाय साधे सोपे सरळ आहेत. मित्रांनो, अष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही फेस करताय, एखादी अडचण आहे, एखादी आर्थिक गोष्ट किंवा काही रिलेशनशिपचे प्रॉब्लेम आहेत, कोणाला जॉब करिअर संबंधीचा प्रॉब्लेम आहे, तर अजिबात घाबरू नका. हा उपाय नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. काय करायचं आहे माहिती आहे का, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळगोपाळ यांची मूर्ती असतेच आणि जर ती नसेल तर अष्टमीच्या दिवशी ती आणाच. ती आपल्या घरी आणा, तिची छान प्रतिष्ठापना करा. अशा सिद्ध मूर्तीसमोर तुम्हाला करायचा आहे एक उपाय. हा उपाय काय करायचा आहे माहिती आहे का, तुम्हाला घ्यायचं आहे एक विड्याचं पान आणि त्या विड्याच्या पानावरती ठेवायची थोडीशी साखर ठेवून तुम्हाला ठेवायचे आहेत 2 वेलची. ह्या वेलची आहे ना, खूप पॉवरफुल सुगंध असलेल्या अशा पाहिजेत. तर हा जो विडा असणार आहे, हा विडा तुम्हाला बाळगोपाळाच्या समोर ठेवायचा आहे आणि त्याला प्रार्थना करायची आहे की माझं हे जे काही मनातलं काम आहे, जी काही इच्छा आहे ती प्लीज पूर्ण कर. अगदी मनोभावे श्रद्धेने पूर्णतः प्रार्थना करा, कारण उद्याचा दिवस फार महत्त्वाचा आहे मित्रांनो. अजिबात ही संधी वाया घालवू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला मंत्र करायचा आहे. हां, पण हा मंत्र तुम्हाला 1008 वेळा करायचा आहे. ठीक आहे. तर आपल्याला जर काही आयुष्यातनं पाहिजे असेल तर आपल्याला साधनासुद्धा तेवढीच छान करावी लागते. विश्वासाने करा. श्रीम राधे, श्रीम राधे, श्रीम राधे, श्रीम राधे, श्रीम राधे. बघा, हा जो मंत्र आहे हा तुम्हाला ते विड्याचं पान ठेवल्यानंतर श्रीकृष्णांसमोरच हा मंत्र करायचा आहे. श्रीम राधे, श्रीम राधे, श्रीम राधे. आहे की नाही छान मंत्र? तर हा मंत्राची साधना सुरू करा. 1008 वेळा हा मंत्र करा आणि बघा तुमचा हा विडा तिथे कसा परमेश्वर तुमचं ते ॲक्सेप्ट करतोय ती इच्छा आणि तुम्हाला कसं त्याचं फळसिद्धी मिळते. करायला विसरू नका. त्याचबरोबर आता दुसरा उपाय मी सांगणार आहे. ज्या जे जोडपी संतान होण्यासाठी वाट पाहत आहेत, ठीक आहे, तर अशा वेळेला करायचं आहे तुम्हाला एक उपाय. आता जोडप्याने काय करायचं आहे, बाळगोपाळाच्याच मूर्तीसमोर तुम्हाला करायचा एक मंत्र संकल्प करून हा मंत्र सुरुवात करायची आणि तो मंत्र मी इथे वरती सुद्धा देणार आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सोडणार आहे. तर तो मंत्र आहे ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण त्वामहं शरणं गतः. हा जो मंत्र असणार आहे तो तुम्हाला अगदी उद्याच्याच दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी तुम्हाला हा सिद्ध करायचा आहे. कसं सिद्ध करायचं आहे? उजव्या हातात पळीभर पाणी घ्या, हा मंत्र म्हणा, श्रीकृष्णांसमोर प्रार्थना करा की लवकरात लवकर बाळाची प्राप्ती होऊन दे, तुझ्यासारखं छान नटकट गुटगुटीत असं बाळ जन्माला येऊ दे आणि ते जे पाणी आहे ते तुम्हाला तिथे सोडून द्यायचं आहे. हा तुमचा संकल्प झाला आणि हा अष्टमीच्या दिवशी संकल्प केलेला मंत्र तुम्हाला दररोज 108 वेळा हा मंत्र करायचा आहे. तर नवरा बायकोनी दोघांनीही मिळून हा म्हणजे एकदा बायकोने 108 वेळा, एकदा नवऱ्याने 108 वेळा असं करून तुम्हाला दोघांनाही हा मंत्र जपायचा आहे. तर मंत्र मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पास करणारच आहे. ही संधी वाया घालवू नका, कारण ह्या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. तर अजिबात ही संधी घालवू नका आणि मंत्राचा संकल्प सुरू करून बघा, कारण अष्टमीला तितकंच महत्त्व आहे. श्रीकृष्णांना दूध, दही, साखर ह्याचा नैवेद्य दाखवा, गोड दूध पोहे त्यांना दाखवा, इतरांनाही तो प्रसाद द्या. आणि त्याचबरोबर यस, मला आत्ता अजून एक उपाय आठवते, मला नक्कीच तो तुमच्याशी शेअर करावा असं वाटेल. काय करायचं माहिती आहे? जे संतांसाठी वाट पाहत आहेत, संतान प्राप्तीची वाट पाहत आहेत, तर त्यांनी हा उपाय नक्की करा. मला आता सडनली तो उपाय आठवलेला आहे, कारण श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवतो तेव्हा नक्कीच काकडीचा नैवेद्य हा नक्की दाखवला जातो. त्याच्याशिवाय हा नैवेद्य अपूर्ण आहे. तर जे वाट पाहत आहेत ह्या गोष्टीसाठी, तर त्यांनी काय करायचं माहिती आहे? काकडी जी आहे ना, तर ती सेंटरला थोडासा स्क्वेअर पार्ट
कॉईन जे असतं, आपल्या रुपयाचं कॉईन जे आहे त्यांनी ते कट करायचं आहे, सुरीने कट करायचं नाही आहे, ह्याची काळजी घ्या. मी आवर्जून सांगते. आपलं कॉईन जे असेल त्या कॉईनने असं थोडं स्क्वेअर कट करा आणि त्या काकडीमध्ये जो मधला पार्ट असणार आहे तिथे बाळगोपाळाची मूर्ती ठेवायची आहे. ती मूर्ती ठेवायची आणि जो कट केलेला काकडीचा पार्ट आहे तो पुन्हा त्याच्यावरती ठेवून द्या आणि दोन्ही हातामध्ये ह्या काकडीचा पार्ट घेऊन तुम्हाला म्हणायचं आहे की लवकरात लवकर संतान प्राप्ती होऊ दे. आणि ही काकडी जी आहे ती तुम्हाला थोडा वेळ तशीच देवघरात ठेवायची आहे आणि मंत्र जो मी तुम्हाला सांगितलेला आहे मगाशी तोच मंत्र तुम्हाला तिथे म्हणायचा आहे 108 वेळा. त्याच्यानंतर ती काकडीमधनं बाळगोपाळाची मूर्ती काढायची, ती स्वच्छ धुवायची आणि पुन्हा तिथे स्थापन करून ठेवायची. अशा प्रकारे तुम्हाला हा सुद्धा उपाय करता येणार आहे. खूप पॉवरफुल असा हा उपाय आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ही जी काकडी आपण ज्याची स्थापना केलेली होती ती तुम्ही विसर्जित करू शकता, निर्मल्य कलशामध्ये सोडू शकता, वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता. अशा प्रकारे ही झाली तुमची एक स्थापना. आणि त्या प्रकारे तुम्ही जो सिद्ध केलेला मंत्र आहे तो तुम्ही वारंवार म्हणत राहा. बघा, नक्की लवकरात लवकर तुमचे कार्मिक ब्लॉकेजेस दूर होऊन तुमच्या आयुष्यात सुद्धा बाळाची प्राप्ती होऊ शकेल. श्रीकृष्णांची कृपाच तशी आहे. ज्याला त्यांचे आशीर्वाद मिळाले त्याच्या आयुष्यात ना शत्रू उरले, ना कसलीही कमतरता उरली, ना अन्नधान्याची कमतरता, ना सुखाची कमतरता. अशी ही श्रीकृष्णांची भक्ती वारंवार करत राहा आणि बोलत राहा, राधे राधे, राधे राधे, राधे राधे. थँक्यू सो मच. थँक्यू.